श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजांची घोडेगावच्या हॉटेल आशीर्वादला सदिच्छा भेट। साक्षात गडाचे महंत दारात आले, आम्ही धन्य झालो। भावुक उद्गार। वारकरी संप्रदायातील थोर प्रवचनकार, कीर्तनकार आणि श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांनी नुकतीच घोडेगाव येथील सुप्रसिद्ध हॉटेल आशीर्वादला सदिच्छा भेट दिली। महाराजांच्या या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। महाराजांचे हॉटेल परिसरात आगमन होताच उपस्थित ग्रामस्थ आणि भाविकांनी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत आणि जयघोष करत त्यांचे जंगी स्वागत केले। हॉटेलचे मालक तथा आमोंडी गावचे उपसरपंच श्री धनंजय शेठ फलके आणि सौ श्रद्धा धनंजय फलके यांनी महाराजांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेतले। यानंतर फलके दाम्पत्याने महाराजांना हॉटेलचा भव्यदिव्य परिसर दाखवला। घोडेगाव परिसरातील अत्यंत सुंदर आणि अप्रतिम हॉटेल, ग्राहकांसाठी उत्तम सेवा देणारे हे ठिकाण आहे। स्टार हॉटेल आशीर्वादचे कौतुक करताना न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज आणि फलके कुटुंब भारावून गेले। या अभूतपूर्व सोहळ्याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सौ श्रद्धा फलके म्हणाल्या, श्री क्षेत्र भगवानगड येथे दरवर्षी हजारो लाखो भक्त दर्शनासाठी जातात, परंतु आज साक्षात गडाचे महंत आमच्या हॉटेल आशीर्वादमध्ये आले। त्यांच्या चरणस्पर्शाने ही वास्तू पावन झाली आणि आम्ही सर्व कुटुंबीय धन्य झालो। या सोहळ्यात संपूर्ण फलके परिवाराच्या वतीने महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित इतर भाविकांनीही महाराजांचे दर्शन घेऊन सत्कार केला। या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते। यामध्ये ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, संस्थापक अध्यक्ष शारदा प्रबोधिनी, श्री विनोद काळे सर, संस्थापक अध्यक्ष नर्मदे हर परिवार, श्री दादाभाऊ शेठ पोखरकर, संचालक भीमाशंकर कारखाना, श्री ज्ञानेश्वर काथेर, ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंत दादाभाऊ फलके गुरुजी, गणेश महाराज भोर, श्री सतीश जाधव, प्रसिद्ध निवेदक यांच्यासह श्री दिलीप चासकर, महेश बोराडे, अशोक माने, एकनाथ शिंदे, उदय नांगरे, निलेश जंगम, श्री संतोष काळे आणि घोडेगाव व आमोंडी परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।